आमना मंडळी, महाराष्ट्र केसरीचा थरार, महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन वाघोलीच्या पावन मातीमध्ये भरत आहे आणि यासाठी सांगली जिल्हा कृष्णेच्या काठावरनं कवटेपुरा नावाचं गाव हिंद केसरी मारुतीभाऊ माने यांनी गाजवलेले आणि त्यांना त्या काळी जो म्हणजे पकडीला साथ देणारे स्वर्गीय बापू देसाई नावाचे फार मोठे पलवान ज्यांनी ज्या वेळेला मारुतीभाऊंची कुस्ती विष्णू सावडेकर अण्णाबरोबर ठरली त्यावेळेला 6 मार्च 1905 ला कोल्हापूरच्या खासबाग मैदानावर तर स्वतःचं लग्न पुढे ढकलून ज्यांनी मारुतीभाऊंना मोठी पकड दिली त्यांच्या विचाराचा वसा वारसा पुढे घेत जातात महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात ज्या पलवानांना फार मोठी कीर्ती केली असे देसाई पलवान आपले कवटेपिरांचे आहेत, त्याचबरोबर अमोलदादा खंबाळे आहेत, त्याचबरोबर कवटेपिरांची सगळी यात्रा कमिटी इथं आलेली आहे. कारण जसा वारकरी आषाढी वारीला पंढरपूरला जातो पांडुरंगाच्या दर्शनासाठी तसं प्रत्येक कुस्तीगराला वाटतं की अधिवेशनाला जावं. ते आलेले आहेत. प्रथमतः कवटेपिरांवर आलेल्या सगळ्यांचंच मनापासून स्वागत आहे आणि मी देसाई पलवानवर जातो. प्रथमतः तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. माती विभागामधनं सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड अशी कुस्ती आलेली आहे आणि मॅट विभागामधनं हर्षवर्धन सदगीर आणि 9 पैलवान महाराष्ट्रामध्ये गाजत चाललेला जयदीप पाटील जेवूरचा गंगावेश तालमीला सराव करणार आलेला आहे. तर या कुस्ती तुमच्या नजरेतनं सांगा कशा होतील. एक म्हणजे 5 महाराष्ट्र केसरी ह्या पहिल्यांदाच या स्पर्धेत उतरल्यात त्यामुळे निर्णय धक्कादायक सगळा लागत चाललाय आणि सिकंदरची महेंद्रची एकदा महाराष्ट्र केसरीसाठी कुस्ती फायनल आली होती त्यावेळी निर्णय सगळा धक्कादायक लागलेला होता त्यामुळे तुल्यबल लढत आहे ती त्यामुळे निर्णय काही सांगता येणार नाही अशी ती लढत होईल. आणि जयदीप पाटील आणि हर्ष सदगीर जी आहे कुस्ती त्यात नवदीप पैलवान जो आहे जयदीप पाटील ते धक्कादायक निकाल लावण्यात तो तरबेज असल्यामुळे निकाल काय लागताय काय सांगता येणार नाही. अशा दोन्ही कुस्ती तुल्यबल असल्यामुळे काही निकाल लागेल की काही सांगता येणार नाही असं दोन्ही कुस्तींचा निकाल लागेल. जयदीपनं आज अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीचा विजय मिळाला. तसा पृथ्वीराज मोहोळ ताकदीला भारे आहे, अनुभव आहे. ह्याच्या आधी अनेक अधिवेशन तो खेळलाय. 2022चं अधिवेशन खेळलाय, 2023चं अधिवेशन खेळलाय, 2024चं फुलगावचं अधिवेशन खेळलाय आणि 2025 मध्ये अहिल्यानगरात तो महाराष्ट्र केसरीची गदा तिने खांद्यावरती घेतलेली आहे. पण जयदीप खालनं वर तुफानी निघालेला आहे. मैदानी जोड तशी पृथ्वीराज मोहोळ आणि जयदीपची नाही पण जयदीपनं आता जो विजय श्री खेचून आणला किंवा विजय मिळवला अगदी नेत्रदीप होता. जयदीपच्या लढण्यावरनं वाटतं का तुम्हाला जयदीप महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेईल? तो पैलवान असल्यामुळे कुणाला चित मारेल काही सांगता येत नाही त्यामुळे त्याच्याकडनं बी अपेक्षा ठेवायला काय अडचण नाही आपल्याला. आणि अजून एक असं मला विचारायचं होतं महेंद्र गायकवाडकडं आता ज्याच्यात ते लढते आम्ही पाहिल्या तर लढण्याचा एक वेगळा तेवढा कॉन्फिडन्स आलेला आहे. तो पहिला नुकता ताकदीच्या बळावरती रेटून कुस्ती करायचा पण तो आता डावामध्ये धरून किंवा त्याच्या लढण्याचं ते वेगवेगळं तंत्र त्यानं अलीकडे अवलंबलेलं दिसलंय. आणि सिकंदर तर काय अगदी अप्रतिम कुस्ती करतोय म्हणजे अवघ्या हिंदुस्थानावर मोठमोठ्या पलवानाबरोबर त्याच्या उत्तर भारतातल्या कुस्त्या झाल्यामुळं प्रचंड मोठा अनुभव त्याच्या पाठीमाग आहे. अनेक अधिवेशन तो खेळलाय, अनेक स्पर्धा त्यानं गाजवलेल्या आहेत. या कुस्तीवर कसं बघताय? या कुस्तीत काय नक्की घडेल? कुस्ती एकदा 2 डाव सामन्यात झालती, एकदा त्या सोन्याच्या गदीसाठी झालती, एकदा महाराष्ट्र केसरी सामन्यासाठी झालती. त्यामुळे हा निर्णय धक्कादायकच आहे त्यामुळे काय तसं काय आपल्याला ते सांगता येणार नाही त्या निर्णयाबद्दल. कारण दोघे बी तुल्यबल असल्यामुळे नाही दोघांचा निर्णय काय लागेल काय सांगता येणार नाही त्याविषयी. अगदीच तुम्ही म्हणताय तसं आहे पण तुमच्या मनातला महाराष्ट्र केसरी सांगा. तसं बोलता येणार नाही का तर धक्कादायक निकाल लागू शकतो त्यामुळे कोण चारी पैलवान चांगले असल्यामुळे कुणाचं काही लक असेल स्टार असेल ते ह्यात महाराष्ट्र होऊ शकत. अगदीच बरोबर आहे. ज्यांच्या घराला राजश्री शाहूराजांच्या घरापासून फार मोठा इतिहास आहे असे अमोल खंबाळे सर आहेत, कवटेपिरांचीच आहेत. त्यांचे पट्टे हांडे पाटील तालमीचे चांगली गाजा लागलेत. जो अशफाक तांबोळ आहे 70 किलो वजन गटामधनं तो सोलापूर जिल्ह्याकडनं लढतोय. मी अमोल खंबाळे यांना विनंती करतो की आपल्या सांगली जिल्ह्याकडनं आपले किती आतापर्यंत पदक मिळालेत का अजून काही नाही थोडं सांगा. अजून म्हणजे रेस मध्ये आहेत आता आपले मयूर मोरे आहे, परत 70 किलोला नायकोडी म्हणून एक चांगला मुलगा आहे, परत आपला शुभम पवार आहे, तरी आपल्या सुनील कोटकोंड आहेत. बरेच आपले 5 ते 6 अजून सांगली जिल्ह्याकडून अजून आहेत टेकून. सांगली जिल्ह्यातनं या बारीनं 2 पैलवान माती आणि मॅट विभागामधनं नौके चेहरे आलते म्हणजे मॅट विभागामधनं आपला सतपाल शिंदे आलता बेनापूरचा आणि माती विभागामधनं इब्राहिम मुजावर आलता.
याही पोराने चांगल्या कुस्त्या केलेत, अगदी वाखण्याजोग्या कुस्त्या केलेत. पहिल्याच अधिवेशन मध्ये खालनं महेंद्र बरोबर आपला इब्राहिम मुजावर आलता आणि इकडे पृथ्वीराज पाटील बरोबर सतपाल शिंदे आलता. यांनी चांगल्या अगदी कुस्त्या केलेल्या आहेत. कुस्ती हेच त्याच युट्यूब चॅनल दिलेल्या आपल्या बाईट बद्दल कॅमेरामॅन दीपक पवार सह मी कुस्तीनूक परशुराम पवार सांगलीकर आपला मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद.